आवाज सर्वसामान्यांचा। औंध जिल्हा परिषद गटातील अजित पवार गटाचे उमेदवार सौभाग्यवती मनीषाताई योगेश फडतरे, औंध गणाचे शुभम शिंदे, सिद्धेश्वर कुरोली गणाचे मनोज देशमुख यांचा उमेदवारी अर्ज विराट रॅली काढून भरण्यात आले। यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे अर्ज सादर केले। औंध संस्थानच्या अधिपती श्रीमंत गायत्री देवी राणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकच ध्यास आणि औंध गटाचा विकास अशा विराट रॅलीमध्ये घोषणा देण्यात येत होत्या। यावेळी कुरोली चौकातून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती। या रॅलीला हजारोंच्या संख्येने औंध गटातील तसेच गणातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवल्याचं दिसून आलं। या विराट रॅलीने औंध गट गणातील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आल्याने औंध गटावर राणी साहेबांचे वर्चस्व असल्याचं अधोरेखित होत असल्याची चर्चा होत आहे। यावेळी गायत्री देवी पंतप्रतिनिधी, चारुशिला राजे पंतप्रतिनिधी, औंध गटाचे उमेदवार मनीषा योगेश फडतरे, प्रियंका प्रवीण फडतरे, औंध गणाचे शुभम शिंदे, सिद्धेश्वर कुरोली गणाचे मनोज देशमुख, हनुमंतराव शिंदे, राजेंद्र माने, युवा नेतृत्व योगेश भाऊ फडतरे, गणातील गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या नेत्या, औंध संस्थानच्या अधिपती श्रीमंत गायत्री पंतप्रधान राणी साहेब यांचा औंध जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती मनीषाताई योगेश फडतरे, सिद्धेश्वर कुरोली पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय मनोज देशमुख आणि औंध पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार माननीय शुभमजी शिंदे यांचा या ठिकाणी पक्षाचा अधिकृत उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो ग्रामस्थ, महिला भगिनी, युवा कार्यकर्ते, शेतकरी वर्ग आणि सातत्यानं दादांच्यावर प्रेम करणारे, घड्यावर प्रेम करणारे, ज्यांना माहित आहे खटाव तालुक्यामध्ये विकासाची खऱ्या अर्थानं गंगा कुणी आणली आणि कुणी वाढवली, त्या सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी मनपूर्वक स्वागत करतो। खर तर हे नुसतं सुरुवात आहे। उद्याच्या 10 दिवसामध्ये राणी साहेबांचा खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी उमेदवारांसाठी झंझावात बघायला मिळेल। त्यावेळची खटाव पंचायत समिती ज्या पद्धतीने गेली 25 वर्षे राणी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ठेवतात, त्याच पद्धतीने उद्याची होणारी निवडणूक, या निवडणुकीमध्ये या 7 गटातनं राष्ट्रवादीचे उमेदवार झेडपीने निवडून जातील आणि 14 पंचायत समिती गणातनं या ठिकाणी पंचायत समितीचे घड्याळ चिन्हाचे उमेदवार निवडून येतील। इतके ताकदीनं लोक आता स्वतः जागी झालीत। लोकांना माहित आहे ग्रामीण भागाचा विकास कोण करतंय, शेतकऱ्याला पाणी कोण देत आहे, युवकांना नोकरी कोण देत आहे, विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण कोण देत आहे। आणि म्हणून आज एवढा पहिल्या दिवशी नुसत्या मोबाईलवर, फोनवर जमलेला जनसमुदाय पुन्हा एकदा मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो। आमचे पत्रकार बंधू आहेत, आमचे पोलीस विभागाचे प्रशासकीय अधिकारी आहेत, इतर विभागाचे प्रशासकीय अधिकारी आहेत, सर्वांनी आम्हाला चांगला सहकार दिलेला आहे। धन्यवाद। इथं उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, तसेच वरिष्ठ नागरिक, ज्येष्ठ बंधू, चुलते, आमचे गावकरी, तशाच धाकटे बहिणी, धाकटे भाऊ आणि आमच्यावर प्रेम करणारी सर्व जनता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज इथे औंध गटाचे आम्ही प्रतिनिधी म्हणून फॉर्म भरायला आलोय। ज्या औंध गटावर ज्यांचं कायम आशीर्वाद आहेत अशा आपल्या गायत्री देवी पंतप्रतिनिधी व त्यांच्या अंतर्गत आम्ही उभे राहणारे सर्व उमेदवार, आज आम्ही शाहू फुले आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचार जपणाऱ्या पार्टी करून स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जातोय। स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जाताना राणी साहेबांनी एकच विचार केला की आपल्या भागाचा विकास आणि हाच एकमेव ध्यास असं डोळ्यासमोर ठेवून येणारं नेतृत्व, येणारं वक्तृत्व, येणारं कर्तृत्व कसं असावं, कुणाच्या हातात द्यावं, तर सगळी तरुण पिढी राणी साहेबांनी यावेळी निवडली आहे की जेणेकरून आपल्या भागचा विकास होताना
तरुण सगळे एकत्र येतील, वडिलांचा आशीर्वाद राहील, माता भगिनी बरोबर राहतील. त्याच पद्धतीनं आपल्या भागाला आपल्याला वाचवायचा आणि आपल्या भागाची प्रगती करायचं हे एकच ध्येय राणीसाहेब घेऊन आल्यात आणि त्यांचे उमेदवार म्हणून आम्ही या इलेक्शनला सामोरे जातोय. या गावचे भूमिपुत्र म्हणून आम्ही या इलेक्शनला येतोय. इलेक्शनला येताना आमच्या डोळ्यासमोर भरपूर काही गोष्टी आहेत. काही गोष्टी खूप वर्षापासून प्रलंबित आहेत. राणीसाहेबांच्या चर्चा झाल्यानंतर त्या गोष्टींचा विकास घेऊन म्हणजे काय ध्येय धोरणं घेऊन पुढे जायचं ही ध्येय धोरणं घेऊन आम्ही चाललोय. त्यात युवकांचा रोजगार असेल, युवकांचा उद्योग असेल, महिलांचा रोजगार. महिला एवढ्या 50% लोकसंख्या महिलांची आहे आणि सगळ्या शिकलेल्या महिला आहेत आणि त्या महिलांना आपण काहीतरी दिवसाला उपक्रम देऊ शकलो पाहिजे हा ध्यास. त्याच पद्धतीने शेतकरी हा प्रमुख कणा जसा राष्ट्रवादीचा आहे तसाच औंध गटाचा सुद्धा तो प्रमुख कणा आहे. शेतकऱ्यांना लागणाऱ्या विविध योजना, आमचे खूप दिवसापासून असलेले प्रलंबित प्रश्न, जसं की एखाद्या नांदीची सुरुवात असते, आज मंगळवार आहे, यमाई आहे, सिद्धेश्वर आहे, हनुमान आहे, तसेच वेगवेगळे देवी देवता आहेत. त्याच पद्धतीने त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही आज फॉर्म भरायला जातोय. आज तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आज दिसणाऱ्या गर्दीतूनच पत्रकार बांधवांनो तुमच्या लक्षात आला असेल खरं जनतेच्या मनात काय आहे. जनता आता बोलणारी नाही, जनता हा आता विचार करून पुढे आली आहे आणि हा भाग जो औंध गटाचा आहे, खटावचा आहे, मानचा आहे, हे सगळे सांस्कृतिक विचार करणारी जनता आता एक बदलाची नांदी सगळ्यांना दिसते आणि आम्ही तिघही आज अर्ज भरतोय. हे नेता होण्यासाठी नाही, हे तुमचे सेवक म्हणून आम्ही अर्ज भरतोय. तरी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असंच राहू देत आणि एकच ब्रीद वाक्य आहे, काम करत राहिलोय आणि याच राष्ट्रवादीला तुम्ही आशीर्वाद द्यावे तेवढी इच्छा. राणीसाहेब पाटील आहे तर आता तुम्ही सगळेजण बघतायत आणि तुम्हा सर्वांची साथ देखील आम्हा सर्वांना आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलंच आहे आणि अशीच तुमच्या सर्वांची साथ आम्हाला राहो हीच तुम्हाला सर्वांना मी विनंती करते. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला फक्त घड्याळ आणि घड्याळच जिंकून आणायचं आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.